हा नमस्कार दादा, मी वडाळाहून मनोहर पर्वत पाटील बोलतोय. ही जी पद्धत आहे ही योग्य नाही. ही शेतकरीची लूटमार आहे निव्वळ. याच्यामध्ये तुमची मटेरियलची थैली जर बघितली 2100 रुपयाला आहे. बीची थैली जर बघितली ती 2100 ला मिळते आणि लेबरचा जर भाव बघितला तर 500-600 रुपये लेबर घेत आहे आज. आणि सकाळपासून जे ट्रॅक्टर येत आहे ते आम्ही सकाळी 6 वाजेपासून लाईनीत येत, आता 5 वाजता आमचा नंबर लागतोय. ही कुठली पद्धत आहे? भाव इथं काय हो, हे मक्याला जमतेम 1600-1700 रुपये मिळत आहे. ज्वारीला पण तसंच आहे, 2000 पर्यंत ज्वारी जाते. शेतकरी जिवंत राहील का वारेल? या गोष्टीवरती आम्ही पूर्ण नाराज आहे. काय मागणी आहे? शेतकरीला मालाला भाव मिळाला पाहिजे. रावसाहेब तुकाराम राठोड, मी राहणार शिंदेच आहे. ज्वारी आणली मार्केटला सकाळपासून 11 वाजेपासून ट्रॅक्टर रोडवर चालू आहे. तर महाराष्ट्र काटा घाट रोडचं पूर्ण घाट रोड जाम झालेलं आहे. आज तो ट्रॅफिक नाही तिथं म्हणून बरं आहे. तिथं पण बरेच लोकांचे ऍक्सिडेंट झाले असते आणि हा त्रास या मार्केट पायरी लोकांना पण त्रास झाला असतं. म्हणजे शेतकरीचा जीव जाऊ शकतो. तळतळत आहे शेतकरीचा एका एकरसाठी लागणारा खर्च आणि इथं बघितलं तर त्यांना काहीच उपलब्ध, म्हणजे आज जेवढा पैसा टाकताय त्याचं मोबाईलला त्या शेतकरीला काहीच मिळत नाही. जेणेकरून इथं भरपूर शेतकरी उपाशी तापाशी येतात. आज मजुरी जर पाहिली तर 400 ते 500 रुपये एका मजुरीची, एका दिवसाची मजुरी एका व्यक्तीची 500 रुपये रोज. आणि इथं मार्केटला सकाळपासून तर दिवसभर जाऊन काहीच उपलब्ध भेटत नाही. ट्रॅक्टर वाहन भाडा, इतर खर्च, आज विरेची गोणी म्हणा, डीएपीची गोणी म्हणा, 1200, 1500, 2-2 हजारचा भाव. आणि शेतकरीला एका आपली ज्वारीची गोणी घेण्यासाठी 2.5 ते 3 हजार रुपये एका गोणीला लागतात. आणि इथं एक क्विंटलचा माल 1400, 1500, 1600, 1700 रुपये एवढं भाव देतात. म्हणजे शेतकरीचं एक मरणाचाच भाग आहे. काय आपलं नाव, काय धान्य आणलेलं आहे? काय अनिल संभाजी राजपूत, पाटणादेवी रोड, पिंपरखेड शिवारात क्षेत्र आहे माझं, 4 एकर क्षेत्र. मी मका आणली विकायला. ही सिस्टम मार्केटची आता चुकीची वाटते आम्हाला शेतकऱ्यांना. 11 वाजेपासून लाईन मध्ये आम्ही आता निलावासाठी ट्रॅक्टर उभं केलं, अजून निलाव झालेला नाही. असं किती दिवस चालणार आता? आणि त्यात या अवकाळी पावसाच्या घाईगर्दीने मालाला भाव नाही. याच्यावर सरकारने काही दखल घेतली पाहिजे. मार्केट कमिटीला काही सांगा, सहकार्य करायला शेतकऱ्यांना. किती वाजेपासून लाईन थांबलेली आहे? 11 वाजेपासून. तर काय ऊन कडक आहे? ऊन कडक आहे, बिगर टपचं ट्रॅक्टर आहे माझं. मी सोबत डबा सुद्धा आणलेला नाही. गैरसोय होती. गैरसोय होते शेतकऱ्याची, पाण्याची व्यवस्था नाही इथं मध्ये. प्रत्येकाचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी आहे. परंतु यापूर्वी बाजार समितीमध्ये लिलाव सुरू होत असताना आडत्यामार्फत लिलाव केले जायचे. आजही तशीच पद्धत आहे, आडत्यामार्फतच लिलाव पुकारले जातात. परंतु सुरुवातीला असं होतं की आडत्यांकडे वाहन सुरू व्हायचे, नंबर प्रमाणे लागायचे, परंतु आडत्याच्या नंबर प्रमाणे लिलाव होत होते. सकाळी शेतकरी जरी 10 वाजता आला, पण त्या ज्या आडत्याकडे वाहन लावलेलं असेल त्या ठिकाणी जर त्याचा नंबर 4 वाजता असेल तर सकाळी 10 वाजता आलेलं वाहन ते 4 वाजता खाली होत होतं. परंतु आज अशी पद्धत आहे की नंबर प्रमाणे आपण वाहनांच्या रांगा लावलेल्या आहेत. सर्व व्यापारी एकाच जागेवर आहेत. त्याच्यामुळे व्यापारी बांधवांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे. आणि नंबर प्रमाणे वाहन पुकारल्यामुळे सकाळी येणारा वाहन त्याचा लिलाव अगोदर होतो. जसे नंबरने वाहन येतील त्याचप्रमाणे लिलाव केला जातो. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालातही किंमत वाढ झालेली आहे. 50-100 रुपये तर नक्कीच शेतकऱ्यांचे भाव वाढलेले आहेत. परंतु रस्त्यावर, मुख्य रस्त्यावर वाहनाच्या लांब रांगा आहे. वाहतुकीला देखील अडथळा ठरू शकतो. सध्या तरी माझ्या माहितीप्रमाणे सुरुवातीचे दिवस, पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या होत्या हे मान्य आहे. परंतु आज रोजी वाहनांची लिलावाची पद्धत व्यवस्थित केल्यामुळे, बाजार समितीच्या आवारात रांगा लागल्यामुळे वाहन इतर बाहेर लागलेले नाहीत. परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे आवक ही मोठ्या प्रमाणावर बाजार समितीकडे येत आहे. त्याचं कारण येत आहे एका रांगेत लिलाव होतो आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनाही भाव चांगला मिळत आहे. म्हणूनच आपल्याकडे आवक सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे. कशी आवक आहे? कुठल्या पिकाची जास्त आवक आहे? काय सांगा? साधारणतः मका, ज्वारी आणि गहू याची मोठ्या प्रमाणावर आवक. त्याच्यामध्ये मुख्यतः ज्वारी आणि मका जास्त प्रमाणात या ठिकाणी आपल्याकडे येत आहे. मका किती येतोय आणि ज्वारी किती येते साधारणतः वाहनामध्ये? साधारणतः मका आणि ज्वारी, बाजरी एकूण साधारण 300 वाहनांच्या पुढे सध्या आवक सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव